पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या मुस्लिम आरक्षण आणि मंगळसूत्रावरून काँग्रेसवर गंभीर आरोप होत आहेत। SC/STचं आरक्षण काँग्रेस मुस्लिमांना देणार, तसंच महिलांचं मंगळसूत्र देखील काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना देईल असं मोदी प्रत्येक सभेतून सांगतात। मात्र खरंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही आहे का? काय तथ्य आहे पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। SC, ST, OBC के आरक्षण को कम करके अपने वोट बैंक को देना चाहती है। कांग्रेस मंगलसूत्र छीनने की तैयारी करके बैठी हुई, अपनी वोट बैंक को बांट देंगे। जिनको आरक्षण मिला हुआ है अब उसमें डाका डाल करके मुसलमानों को देने की योजना बना रहे हैं। 2 दिवसात मोदींनी महाराष्ट्रात तब्बल 6 सभा घेतल्या। सोलापूर, कराड, पुणे, माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभेतून 2 मुद्दे कायम राहिले। SC/ST आणि OBCचं आरक्षण कमी करून काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार आणि संपत्ती, सोनं, मंगळसूत्र काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना वाटणार। मोदी प्रत्येक सभेत या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल करतायत आणि त्यासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचाच दाखला देतायत। आता खरंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं काही आहे का, तेही पाहणार आहोत। कांग्रेस अब SC, ST, OBC के आरक्षण को कम करके अपने वोट बैंक को देना चाहती है। इस बार कांग्रेस का मैनिफेस्टो, उस मैनिफेस्टो पर मुस्लिम लीग की छाप है। इसलिए महाराष्ट्र के लोगों को, लातूर के लोगों को ये कांग्रेस से बहुत सावधान होने की जरूरत है। आता मुस्लिमांच्या आरक्षणावरून काँग्रेसच्या घोषणापत्रात असं काही आहे का, ते पहा। काँग्रेस अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या मूलभूत अधिकारांचा आदर करेल आणि त्या अधिकारांना कायम ठेवेल। अल्पसंख्याक वर्गातील मुलामुलींना शिक्षण, रोजगार, खेळ आणि इतर क्षेत्रात फायदा घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आणि मदत करणार। SC/STचं आरक्षण काढून मुस्लिमांना आरक्षण देणार असं घोषणापत्रात काहीही म्हटलेलं नाही। आता एका बाजूला 400 पार 370 BJP के खासदार येतील, तुम्हाला एवढा मोठा आत्मविश्वास आहे, मग तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल का बोलताय? आमचे तर तुमच्या 400 पार म्हणजे आमचे तर दूरपर्यंत शक्यता नाही आमचं सत्ता येण्याची, मग तुम्ही का बोलताय? तर याचा स्पष्ट अर्थ आहे की त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे। काँग्रेसच्या नेत्यांच्या कुठं एखादं वक्तव्य असेल तर ते वक्तव्य तोडमरोड करून त्याच्यावर चर्चा करतात। 400 पार 370 पार 45 पार याला काही अर्थ नाही आहे। मोदींच्या भाषणातला दुसरा कॉमन मुद्दा सोनं आणि संपत्तीचा। काँग्रेसची नजर संपत्ती, सोनं आणि मंगळसूत्रावर असून काँग्रेस अधिकची संपत्ती हिसकावून घेणार आणि मंगळसूत्र आपल्या वोट बँकेला वाटून देणार असं मोदी म्हणतायत। कांग्रेस महिलाओं के गहने, मंगलसूत्र छीनने की तैयारी करके बैठी हुई। आपके पास जो स्त्रीधन पड़ा हुआ है, जो मंगलसूत्र पड़ा हुआ है, अब वो आप अपने बच्चों को नहीं दे पाएंगे। आधे से ऊपर ये कांग्रेस की सरकार मार एक्सरे करेंगे, बोले एक्सरे करेंगे। कांग्रेस क्या कह रही है? कांग्रेस कह रही है कि वो आपके घर और जमीनों पर छापा मारकर आधा हिस्सा आपसे छीन करके अपनी वोट बैंक को बांट देंगे। और कांग्रेस के इरादे बहुत खतरनाक है। काँग्रेसच्या घोषणापत्रात संपत्तीवरून काय लिहिलंय तेही पहा। काँग्रेस आर्थिक सामाजिक स्तरावर जातीय जनगणना करणार। जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस आर्थिक सामाजिक स्थिती माहिती करेल आणि आकडेवारीनुसार काँग्रेस त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलणार। 2014 ते 2023 या कालावधीत श्रीमंत आणि गरीब यांच्या असमानतेत वाढ झाली आहे। काँग्रेस ही असमानता दूर करणार, म्हणजे इथेही एकाची संपत्ती किंवा सोनं दुसऱ्याला वाटणार असं काहीही नाहीये।
संपत्ती आणि मुस्लिम आरक्षणावरून मोदी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर तुटून पडतायत, तर उद्धव ठाकरे मोदींवर घटना बदलण्याच्या इराद्यावरून निशाणा साधतायत. आणि आता घटना का बदलायची माहितीये? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो, आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना, मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का, भाजपामध्ये जर का हिंमत असेल, तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली, त्या घटनेला, ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा. संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. जिनके घोटाले मैंने रोके हैं वो मोदी पे गुस्सा करेंगे, ये बहुत स्वाभाविक है. अनगिनत झूठे आरोप लगाएंगे. कभी कहते हैं मोदी आया तो लोकतंत्र चला जाएगा, कभी कहते हैं मोदी आया तो संविधान को खत्म कर देगा, आरक्षण छीन लेगा. ऐसा झूठ बोलने की जरूरत क्या पड़ गई भाई आपको? आपके पास सच बोलने के लिए कोई जगह नहीं बची. भाजपकडून 400 पारची घोषणा देत पहिल्या टप्प्यात विकासावरून जोरदार प्रचार झाला. काँग्रेसचा जाहीरनामा आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यापासून मात्र प्रचाराची लाईनच बदलली आहे. प्रचारात हिंदू, मुसलमान, संपत्ती आणि मंगळसूत्राचीही एंट्री झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.